नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, म्हणजे मुंबई असेल, या सर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळतंय. त्याचं रोष असण्याचं कारण असं आहे की निष्ठावंत डावलून उपऱ्यांना संधी भेटण्याचं या ठिकाणी लोक जे उमेदवार आहेत ते सांगत होते, भेटत होते, रडत होते की आम्हाला डावलून कुठतरी नवीन लोकांना, उपऱ्या लोकांना संधी देण्याचं कार्य भाजप करत आहे असं सांगत होते. अशा वेळेस आपण बघितलं नांदेड महानगरपालिकेमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी या ठिकाणी स्थापना केली ते आदरणीय चेतन बापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष होते. ज्यावेळेस या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता होती गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी एखादी सत्ता त्यांची होती काँग्रेस पक्षाची, त्याच्यापेक्षा जास्त काळ म्हणता येईल. या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम टिकून ठेवण्याचं कार्य चेतन बापू देशमुख असतील, त्यानंतर आपण अतुल साहेब असतील, यांच्या काळामध्ये लाट्या काट्या खाली आपण भारतीय जनता पार्टीला टिकून ठेवण्याचं कार्य याने केलं. ज्यावेळेस बघितलं गेलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती सुरू होत्या त्या मुलाखतीमध्ये बापूसाहेबांची ज्यावेळेस मुलाखत द्यायची वेळ आली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये डोळ्यात पाणी येत होतं की ज्या माणसाने मुलाखती घ्यायला पाहिजे होत्या त्या माणसाला मुलाखत द्यायची वेळ आलेली आहे. आज त्यावेळेसची घटना ही सगळ्यात मोठी होती, प्रत्येकाच्या स्टेटसवरती फिरत होती बापूसाहेबांची. आज एवढं मोठं भारतीय जनता पार्टीचं कार्य आहे. या लाटामध्ये काँग्रेसच्या लाटामध्ये भारतीय जनता पार्टी टिकून ठेवण्याचं काम चेतन बापून केलेलं आहे. आज त्या सर्वसामान्य चेतन बापूंची आज उमेदवारी जाहीर झाली. बापू इच्छुक होते, सर्वांच्या अपेक्षा होत्या, इच्छा होत्या, सर्वसामान्यांच्या भावना होत्या. कुठतरी चेतन बापूंना संधी दिली जाईल